Media Group. The moment I came to know that Sakala Media Group is going to launch this beautiful exhibition, especially about the career program, I was stunned, I was shocked that being Marathi paper, the entire team has a great consciousness about the English language. Marathi paper है, the translation method जातोय, because I know very well that some English lovers, they are also present in this beautiful hall. At the same way, new learners, ज्याला आपण budding talent असं म्हणतो, प्रोफेशनल इंग्लिशमध्ये उभरता टॅलेंट एक प्रतिभा, त्यांनाही मजा येईल. मी खूप असं लेंदी किंवा जास्त बोरिंग असं काही करणार नाही आहे. इफेक्टिव्ह फिल्टर डाटा एकदम गाळून ज्याला आपण असं एक्झिक्युटिव्ह डाटा तुमच्यासोबत प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो ऑनेस्टली. सकाळ टीमचं याच्यामुळे स्वागत की संदीप देवगौर सर, वैद्य मॅडम, प्रवीण कुलकर्णी, पांडे सर, भोसले सर विशेष म्हणजे, who is since dawn to dusk, since morning to evening, he has been standing and he has been, what we say, that is managing everybody sincere, without any drawback, without any faults. So everybody is doing a very fantastic job. And before proceeding, again by heart, I really feel so grateful to be here, and they consider me to be worthy here, to be invited here. त्यांनी मला तेवढं पात्र किंवा लायक समजलं की त्या ठिकाणी थोडंफार इंग्लिशशी संबंधित आणि विषय पण फार इंटरेस्टिंग दिलेला आहे. असं शिकूया इंग्लिश, असं शिकूया इंग्लिश. ते असं जे आहे दॅट इज मेथड, द वे दॅट वी शुड मेक फ्रेंडशिप विथ इंग्लिश, द वे, द मेथड, द क्रायटेरिया, द टेक्निक, द agenda that we say that by which we may have the command over the English. Sir, विसरू करतो. सर्वप्रथम, maybe it would be the part of formality, but I would like to introduce my professional background. बऱ्याच जणांना इथं माहीत आहे, पण बरेच नवीन उत्स्फूर्त चेहरे सुद्धा इथं आहेत. कन्सिडरिंग एव्हरीबडीज डिमांड, लेट मी इंट्रोड्यूस यू दॅट बेसिकली आय कम्प्लीटेड माय स्कूल एज्युकेशन फ्रॉम लातूर व्यंकटेश विद्यालय. And since school days, my father inculcated the seeds of English, especially writing. आणि आताच काठोडे सरांचं मी ऐकत होतो, सगळे बालपणीचे दिवस आठवले, हँडरायटिंगचं गिरवणं वगैरे, वेलांटी, मात्रा, अवकार. त्यानंतर मी परभणीला आलो. अगदी जबरदस्त कर्जगार सरांचं गायडन्स, इंटरेस्ट विथ पॅशन, आणि बऱ्याच विषयांना मी पुढे टच करणार आहे. म्हणजे गुरु शिष्य, स्टुडंट टीचर रिलेशनशिप, आणि त्याचा प्रोडक्ट इंग्लिश कसं असेल, हाऊ इंग्लिश बिकम्स द प्रोडक्ट स्पेशली इन द मार्केट वर्ल्ड टुडे. खूप इंटरेस्टिंग पॉईंट्स घेऊन आलेलो आहे, आणि आय एम डॅम शुअर दॅट यू विल नेव्हर गेट बोर टिल द लास्ट मोमेंट. कारण लास्ट सेशन आपलं खूप इंटरेस्टिंग राहील, बिकॉज आय एम अ प्रोफेशनल टीचर अँड आय हॅव द पॅशन टू हॅव द फीडबॅक. सो फीडबॅक मी तुमच्याकडून अवश्य घेईल. फीडबॅकसाठी ॲज यू नो व्हेरी वेल क्या रहता है फीडबॅक के लिए, लिसनिंग. यू शुड हैव टू लिसन ऑल द स्टेटमेंट्स वेरी केयरफुली. जैसे इंग्लिश में कहावत है, परफेक्ट रूट्स परफेक्ट फ्रूट्स. अच्छी सुनेंगे तो फीडबैक भी देना आपको बहुत अच्छा लगेगा. आई विल यूज मल्टी लँग्वेजेस हियर सो दॅट द मेसेज कॅन बी पास्ड. माझं इंग्लिश किती छान आहे हा उद्देश नाही आहे, मेसेज जाणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथून जाताना असं कळालं पाहिजे की यार बात में दम आहे, असं शिकावं. त्यानंतर मी इंग्लिश लिटरेचर विषय घेऊन इंग्लिश मीडियममधून आर्ट्स फॅकल्टी निवडली. बाय गॉड्स ग्रेस आय गॉट वन ग्रेट पर्सनॅलिटी हुज नेम वॉज मिस्टर रत्नम सर. अँड रत्नम सर identified, he underlined my interest in English. And you can't believe that he invited me one day, Mr. Darke, you come at my home, you know, I would like to tell you a lot of things, especially about the improvement in English. मला अजूनही आठवत आहे तो दिवस. सरांनी मला जवळपास 2:30च्या सुमारास एक नॉवेल त्यांनी 2 तासात संपवलं. आणि ते नॉवेल संपल्यानंतर मी खूप परेशान झालो की इतका फास्ट इंग्लिश म्हणजे काय बा तेव्हा. सुरुवातीला गेस केला भाई साऊथ इंडियन आहे, ऑब्वियसली इट इज द गिफ्ट. सो त्याच्यानंतर त्यांनी मला एक खूप छान सजेशन दिलं की तरीके बेटर मी गो टू हैदराबाद.
come to South India. Because in South India, आता त्याचं नाव EFLU झालेलं आहे. तुम्ही नेटवर बघू शकता. भारतामधली एकमेव इंग्लिशचं विद्यापीठ. Where सुबह से शाम तक only English. From pure to the director, everybody speaks in English. Everybody has the proficiency over English. महेश पाटील तर म्हणा, गुरुचं गायडन्स म्हणा, त्यावेळेसची इन्स्टिट्यूट मी जॉईन झाली. तिथं मी हायर एज्युकेशनसाठी गेलो आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी तुम्ही ऐकलं असेल हैदराबाद एज्युकेशन. त्यानंतर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, I was getting n number of opportunities in Marathwada also for the teachers course, professors course at private college. Anyway, contract basis. त्यावेळेस CHB असा एक कन्सेप्ट असायचा. And I guess my wife, English. My wife was attracting me. आणि कसं झालं की इथून हैदराबादहून आल्यानंतर एक एक्साइटमेंट होती, एक पॅशन होतं. And it was only because of the sincere knowledge or information which I received from my teachers. आज त्या टीचर्स तुम्ही बघा CBSEला त्यांचे पुस्तक आहेत. They themselves, the total entire team of EFLU, they launched CBSE textbook up to 8th standard. Okay. So तिथून एक प्रवास सुरू केला आणि 1998 मध्ये माझं PG झालं. तिथे माझे एक दोन क्लासमेट पण आहेत, वायकोस्कर पण आहेत, ती नोस मी. आणि त्याच्यानंतर मी नांदेडला सिनियर लेक्चर म्हणून पण होतो. बट समवेअर देर वॉज अ फोल्डर इन माय माइंड यस दॅट के यू शुड नॉट बी हियर. ये तेरी जगह नहीं है. बिकॉज यू नो व्हेरी वेल दॅट युनिव्हर्सिटी सिलेबस कंटिन्यूज फॉर मिनिमम 4 to 5 years. आणि एकच सिलेबस 4-5 वर्ष शिकवणं, इट वॉज नॉट ॲट ऑल इन माय ब्लड. So my inner voice was telling me, come on Santosh, be something different. And at the moment I decided that definitely Bourbon is the wonderful platform because I have the passion towards this city. असं नाही की मला अपॉर्च्युनिटीज नाही आहे. मी जवळपास 15 इंटरव्ह्यू दिले. त्याच्यापैकी 14 मध्ये सिलेक्शन झालो. एकामध्ये सिलेक्शन झालं नाही कारण इंटरव्ह्यू झाला नाही अमरावतीला, कारण त्या दिवशी तिथे कर्फ्यू लागला होता. इंटरव्ह्यू वॉज कॅन्सल. सो आय केम बॅक. म्हणून नांदेड असो, दर्यापूर असो, अकोला असो, अमरावती असो, आय गॉट लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. वाय एम टेलिंग यू बिकॉज आय वॉज एक्सपिरियन्सिंग माय सेल्फ. It was trial and error pieces. I was checking my talent. I was getting a lot of messages whether that you are suitable for that particular post or not. Are you getting what I'm saying? मैं देख रहा था, मी समजून घेत होतो की अरे इंटरव्ह्यू आहे, कसा प्रकार असतो. म्हणून इंटरव्ह्यू आधी मी खूप फेस केले. आणि मग एक टिपिकल स्टार्टिंगला वॉटर टँक कंपाऊंड जसं म्हणतो आपण, एक साचीबद्ध विचारसरणी घेऊन बाई इंटरव्ह्यूला असं असतं, पद्धतशीर लायनिंगचे शर्ट, थोडंसं यु नो शॉर्ट्स वगैरे पद्धतशीर, बिंग अ ग्रूमिंग पर्सन, एक जेंटल क्वालिटीज घेऊन मी असं इंटरव्ह्यूला जायचो आणि वगैरे वगैरे. हे मी काय सांगतोय बिकॉज आफ्टर कपल ऑफ मोमेंट्स यू विल गेट दिस आयडियाज. कारण असं मानसिकता असते. ऑन द ग्राउंड ऑफ इंग्लिश वेन न्यू प्लेयर्स कम दे हॅव द सेम सायकोलॉजी. They consider English as a fashion, but no, it's a product of passion, not passion. It requires a logic. मी तर नेहमी क्लासमध्ये सांगतो, अरे इंग्लिश इट्स नॉट अ ड्रामा माय डिअर. इंग्लिशमध्ये ड्रामा शिकायचा असतो, पण ड्रामा करके नाही टिकताय कोणी. नाही, यू नीड टू बी पॅशनेट. एक डिव्होशन, डिसिप्लिन लागते त्याला. आणि तो वसा घेऊन कमिटमेंट बोलते आपण. आय स्टार्टेड माय जर्नी. I suggest Vaidya madam, may I get the water? अजून बोलून एखाद्या वेळेस लागू शकते. आणि सिन्स 1998 पासून मी जॉब रिझाईन केला, परभणीत आलो आणि तेव्हा ठरवलं की बघूया. ॲट द बिगिनिंग, ॲट द प्रिल्यूड ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, नांदी. सुरुवातीला 1 वर्ष थोडीशी हँगिंग सॉर्ट होते. मी क्या होगा क्या नाही, फ्लेक्सिबल माइंड होता आम्ही बसारखं, काय होतं काय नाही बघूयात. बट ड्यू टू दी कॉन्क्रीट नॉलेज अँड डिसिजन पॉवर आय स्टार्टेड माय जर्नी अँड स्टिल इट इज गोईंग ऑन. किती वर्ष झाले ते बघा तुम्ही. नाव कम टू द मेन पॉईंट. असं शिकावं इंग्लिश. याच्यासाठी मी सर्वप्रथम आधी why Sakai team has decided this topic when they had some dialogues with me. Sandeep Devugowkar, who is unfortunately not here, but doesn't matter. He told me, Dr. Sir, why not you choose this topic?
concept is clear, then we are ready to run. है की नाही? त्याच्यामुळे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली इंग्लिशबद्दल, कारण खूप गैरसमज आहेत, मिसकन्सेप्शन खूप आहेत आणि KG to PG तर एवढे मिसकन्सेप्शन आहेत की आजच्या बंदगी डाऊन हो जात आहे. त्याच्यामुळे काय होतं की फिअर हा मॅटर बऱ्यापैकी परमनंट आहे की बाई कसं होईल काय होईल. हा सोशल अप्रोच पण थोडासा मॅटर करतो याच्यामध्ये की लोक काय म्हणते, थोडंसं इंग्लिश बोललं तर काय होईल. तर ह्या सगळ्या स्पीड ब्रेकरमधून मी पण गेलो आहे, स्टुडंटला पण बाहेर काढलं आहे. अँड बिकॉज ऑफ सिन्सिअर एफर्ट्स ॲक्च्युली आय एम नॉट ॲट ऑल पोस्टिंग, तारीफ करत नाही आहे स्वतःची, पण ऑल ओव्हर वर्ल्ड बऱ्यापैकी स्टुडंट माझे पोचले आहेत. इथं काही जण त्यांच्यापैकी रिलेटिव्स बहुतेक आहेत. आता असं शिकावं इंग्लिशमध्ये सगळ्यात मेन टॉपिक आहे की हा टॉपिक का निवडला. द व्हेरी सिम्पल रिझन इज दिस इज द नीड ऑफ द आवर. The talent in Parvani, they absolutely requires clarification. Last day, I hope you might have attended Mahesh Patil's sir's that speech, where he clarified everything. He cleared the confusion in the mind of the students, especially those aspirants who are trying for the engineering profession. And at this moment, I want to clear the misconceptions regarding the English and the proper way towards the English. The English. Needless to say, and no need to again formally inform you that English is the world's local language. Okay, ज्याला आपण युनिव्हर्सल लँग्वेज आहे असं म्हणतो, ग्लोबल लँग्वेज आहे. अँड ऑल द कंट्रीज प्रोफेशनली अँड बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू और तुम्हाला LPG कन्सेप्ट माहीत असेल कदाचित. LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्याला मराठीमध्ये शॉर्टकटमध्ये खाऊजा म्हणतो आपण. खाऊजा, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. ओके. And since that moment, that English got a flourishment, and still that journey is going on. And आता तर इतकं essential झालं, indispensable it has become, indispensable. अत्यावश्यक. You can't avoid it. And marketचं एक famous language आहे. If you avoid English, market will avoid you. Ready? If you avoid English, market will avoid you. असं खूपदा झालेलं आहे. आणि बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये होतं. आणि काही काही सिनियर आहेत त्यांना असं वाटतं की त्यावेळेस जर प्रयत्न केला असतं तर नो माय फेट वुड बी समथिंग डिफरंट. नाव ॲट दिस मोमेंट द मेथड आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस इन फ्रंट ऑफ यू वन बाय वन. आता मी ह्या ठिकाणी नेमकं काय आहे, कन्सेप्ट काय करायची, प्रॅक्टिकली बोलतोय. मार्केटला काय लागतं किंवा आजच्या काळात काय करावं. कारण मी आधीच एक डायलॉग बोलून गेले, इंग्लिश लर्निंग इज नॉट ॲट ऑल अ ड्रामा. तिथं नाटकं करून नाही जमत, तिथं मेहनत घ्यायला. पण बाय प्लीजंट ॲटिट्यूड विथ स्माइल फेस. मेहनत करू तो बहुत पसीना यार, हार्डवर्क करना पड़ता ना. अनरोमॅन्टिक ॲटिट्यूड नाही. बी अ रोमॅन्टिक पर्सन अँड मेक फ्रेंडशिप इन इंग्लिश. नाउ व्हॉट इज नीडेड? द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला माहीत असेल इंग्लिशमध्ये विल्यम शेक्सपियर होऊन गेलेलं आहे. ओके. त्यांना सेल्फ इंट्रॉस्पेक्शन सांगितलं होतं. म्हणजे अंदर झाक देखो. ऑलरेडी वी हॅव गॉड गिफ्टेड थिंग्स. आपल्याला डोळे मिळाले आहेत, काने आहेत, फिंगर्स पण आहेत, टंग ऑल्सो वी हॅव. हे मेसेज लक्षात आला. जर आपण व्यवस्थित कानांना ट्रेनिंग दिली, दॅट इज कॉल्ड ॲज लिसनिंग. LSRW, दिस इज द बेस ऑफ लर्निंग इंग्लिश. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. ओके. अँड four pillars are equally important. You can't do any kind of partiality between them. Or out of these four, you can't avoid anything. Listening म्हणजे काय? श्रवण म्हणजेच काय? कानाला योग्य तालीम देणे, कान तयार करणे. क्लासिकल म्युझिकमध्ये असतं कान तयार करून, पॅकेज कान तयार होण्याची. म्हणजे काय की इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन. आता इंग्लिश तो विषय त्याला क्लिक केला मी तो खूप फास्ट आहे, त्याला 1 घंटा कमी पडेल. पण what comes under the title of listening, I suggest you all dear lovers, इंग्लिश शिकत असताना जसं आपण आधी गाणं ऐकतो नंतर गुणगुण नाही ना. पहिले स्टोरी सुननी पडेगी, बाद में आपण बोलेंगे. पहिले जोक ऐकावं लागेल मग दुसरा ऐकावं. सेम मेथड यू शुड फॉलो हियर. यू शुड ट्रेन युअर इयर. And for that purpose, the simple method that you should follow, go through the quality English. And quality English, by God's grace, n number of quality material is available in today's market. Take the example of TV channels. तुम्ही टाइम्स नाव किंवा CNN
असे इंग्लिश चॅनल्स ऐकून एक फेस टू फेस विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड यू वुड कम टू नो दॅट हाऊ दॅट लेडी इज टॉकिंग, हाऊ दॅट न्यूज स्पीकर्स दे आर टॉकिंग. त्यांची एक टोनिंग बघा, त्यांचे एक प्रोफेशनलिझम बघा, त्यांची प्रेझेंटेशन स्किल. तेच वाक्य जर तुम्ही फॉलो करत गेले तर तुमच्या एक लिसनिंगची लेवल लक्षात. आणि हा कुदरती नियम आहे, इट्स अ नॅचरल लॉ दॅट वन्स वी कॅच द लेवल, त्याच्या खाली यायला कोणाला आवडत नाही. एकदा छान ऐकायची सवय लागली ना, वी डोंट want any kind of downfall or any adjustment or any compromise in that particular section. So my point is that you should go through the proper listening. At the same way, speaking क्या है, मला एक खूप त्याला दाखवलं सांगतोय. परमनंट रिमेंबर वन थिंग, इंग्लिश स्पीकिंगला काहीही डिमांड नाही आहे. माइंड वेल, आय एम स्पोकन इंग्लिश टीचर, बट हियर आई अनाउंस that spoken English में English speaking, it has not that much response, it has not that much credit. Is it a shocking dialogue for you? I think so. English speaking ला डिमांड नाही आहे, फिर कशाला डिमांड आहे? स्पीकिंगचे दिवस गेले. इट इज अ प्रोडक्ट ऑफ पास्ट. गॉन आर द डेज, गॉन आर द डेज टू हॅव द प्रोफेसर्स युअर स्पीकिंग. अरे स्पीकिंग कशाला? स्पीकिंगला कदरले लोक मार्केटचं होतं. लडके सर बोलायला तसं नाही आहे. आय एम नथिंग, आय एम जस्ट इंट्रोड्युसिंग व्हॉट इज गोइंग ऑन इन द मार्केट. मार्केटमध्ये काय चाललं आहे ते फक्त सांगतो. मार्केटला कन्व्हिन्सिंग स्किल लागते, स्पीकिंग नाही लागत. आय अंडरस्टँड. इंग्लिश आलं पाहिजे, कशाला आलं पाहिजे? इज इट द मॅटर ऑफ गो डाऊन, काय स्टोर बुक करायचं आहे का? सेल्फ सॅटिस्फॅक्शनचे दिवस नाही आहेत. प्रोफेशनली जर बघितलं, कारण मी आधीच सांगितलं मी प्रोफेशनलच बोलणार सगळं. प्रोफेशनली बघितलं ना, इंग्लिश येऊन उपयोग नाही आहे. इंग्लिश प्रेझेंटेशनची भाषा आहे. इट इज अ मॅटर ऑफ प्रोजेक्शन, एक्झिबिशन, इट इज अ मॅटर ऑफ प्रेझेंटेशन, इट्स अ मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर. माय डिअर, रोजी रोटी का मामला आहे ना. पर्सन टू पर्सनॅलिटी, शख्स से शख्सियत, व्यक्ती ते व्यक्तिमत्व, हा जो प्रवास आहे ना, वॉकिंग स्टिक इज नथिंग बट इंग्लिश. अँड सपोज यू हॅव अ व्हेरी लिटिल डिमांड, काय एकचं पॅकेज खूप झालं, क्या बघा तुम्ही रिस्पॉन्स काय, किती पॅकेज आहे? एकचं पॅकेज आहे. तसा प्रकार येतो. स्पीकिंग मीन्स अ व्हेरी शॉर्ट पॅकेज. कन्व्हिन्सिंग स्किल इज नीडेड. आणि कन्व्हिन्सिंग स्किल इतकी महत्त्वाची आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे मोबाईल आहे किंवा पेन आहे, की पेनची इन्फॉर्मेशन जर मी तुम्हाला सिम्पल इंग्लिशमध्ये सांगत गेलो तर यू कांट डायजेस्ट इट. यू वुड थिंक दॅट ही इज टॉकिंग माय लँग्वेज, ही हॅज कट माय वर्ड्स, मेरी जबान बोल रहा है, नथिंग डिफरन्स बिटवीन यू अँड आय. बट व्हॉट शुड आय डू हिअर? मी काय करायला पाहिजे? मी त्याची मार्केटिंग करायला पाहिजे, मी त्याचं प्रोजेक्शन करायला पाहिजे. एहसास असतो त्याला, एक फील क्रिएट करायला पाहिजे इन द माइंड ऑफ द पीपल. आय शुड मेक द रूम इन द हार्ट्स ऑफ द पीपल. पेनबद्दल एफर्टलेस टॉकिंग इज कॉल्ड ॲज कम्युनिकेशन. विथ फुल ऑफ एफर्ट, सपोज यू आर टॉकिंग, इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रगलर. बट ॲट द बिगिनिंग यू आर वेलकम, कारण स्ट्रगल केल्याशिवाय केलं नाही. पण इट डझंट मीन दॅट इट इज अ फुल स्टॉप और इट इज अ परमनंट फुल स्टॉप फॉर दॅट प्रोजेक्ट. म्हणून कन्व्हिन्सिंग स्किलला स्टार्टिंग आणि याच्या पुढं कन्व्हिन्सिंग स्किललाच महत्त्व आहे. दोज गाईज हू आर नॉकिंग ॲट द डोअर ऑफ मार्केटिंग फील्ड, मी तिकडे येणार 2 मिनिटांमध्ये, त्यांनी आत्तापासून एक परमनंट डोक्यामध्ये फोल्डर ठेवा. इंग्लिश स्पीकिंगपेक्षा कन्व्हिन्सिंग स्किल. कारण एनर्जी लावायला तुम्ही, टाइम लावायला, बॉडी लँग्वेज थोडेफार लावायला, पार्टी पे तयार आहे, लिसनर पे तयार आहे, यू आर ऑल्सो रेडी, लिसनर इज ऑल्सो रेडी, टाइम इज ऑल्सो रेडी. तर व्हॉट इज द नीड? कन्व्हिन्सिंग स्किल इज द नीड. And suppose you go through only the simple speaking, people will avoid you. He is talking the very general English. No. Will you accept some kind of response from the listeners or from the second party? No. That's why my point is that convincing. म्हणून स्पीकिंगला थोडंसं हायलाईट करा, त्याला कन्व्हिन्सिंग रूप द्या. ट्रॅडिशनल वर्ड इज स्पीकिंग, पण आता काय? कन्व्हिन्सिंग. अँड नेक्स्ट थिंग इज रीडिंग. व्हॉट इज रीडिंग? डोळ्यांना क्वालिटीची सवय लावणं. म्हणजे व्यवस्थित रीडिंग म्हणजे काय? दॅट कॉम्प्रिहेन्शन. रीडिंगचा बिग ब्रदर आहे कॉम्प्रिहेन्शन. व्हॉट एव्हर यू रीड, दॅट पार्ट शुड बी डायजेस्टेड. आणि नुसतं रीडिंग करून नाही जमत, की नाही? नुसतं रीडिंग करून नाही जमत, तर त्याच्यावर डिस्कशन असायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. नसतं तुम्ही आज विचार करा, उभं 1-2 मिनटं डोळे बंद करून बघा, लहानपणापासून मी किती वाचायलो, पेपर वाचतोय, नॉवेल वाचतोय, स्टोरी बुक्स, अँड नंबर ऑफ मटेरियल इन द मार्केट. आय एम मेकिंग द फ्रेंडशिप विथ दोज थिंग्स. बट are you really damn sure about this particular thing that at this moment you mug up or you are mugged up everything? No. का सगळं नाही ना. त्यामुळे रीडिंग, ड्राय रीडिंग नको आपल्याला. नुसतं डोळ्याला त्रास आणि याला उपवास, ह्या काही प्रकार हजम होत नाही बरं तिथं. दॅट इज जे वेस्टेज ऑफ टाईम. मग काय करायला पाहिजे? तुम्ही रोज
वेगवेगळ्या सेक्टरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन वाचायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेसशी रिलेटेड वाचले तर ऑटोमॅटिक तुमची बिझनेसची व्होकॅब्युलरी डेव्हलप होते, हो की नाही. आता ह्या ठिकाणी मला अजून एक गोष्ट नमूद करायची वाटते की व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट असं शिका इंग्लिशमध्ये. मला संदीप सर म्हणलं होते की सर शब्द कसे वाढवाय त्याच्यावर थोडं सांगा. व्होकॅब्युलरी और वर्ड पॉवर इज द रॉ मटेरियल विदाउट विच नोबडी कॅन स्पीक. मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, कोणती लँग्वेज असो, अल्फाज नाही आहे तो जबान नाही आहे, म्हणजे शब्दच नाही तर काय बोलणार ना. व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी ओल्ड फॉर्म्युला काय आहे, तर जुने शिक्षक काय म्हणायचे, भाई रेक्टिफिकेशन कर, PEAUTRFUR ब्युटिफुल, BEAUTR THI दिस THI नाही चलेगा. स्मार्ट जनरेशनला काय लागतं, अँड दिस आर ॲब्सोल्युटली ट्रू, आय एम नॉट जोकिंग ॲट ऑल. आता काय लागेल तुम्हाला रिडिंगसाठी, तुम्ही जो पार्ट वाचताय ना ते सिन्सिअरली वाचा. इन्स्टेड ऑफ 1 पेज गो थ्रू हाफ पेज ओनली, डझंट मॅटर. अर्धच पेज वाचा, पण त्याचं क्वालिटी असते, त्याचं चीज झालं पाहिजे. कारण तुम्ही त्याला वेळ द्यायला, इच्छाशक्ती पण आहे, विल पॉवर पण आहे की नाही. सो व्हॉट इज द पॉईंट, ते रिडिंग केल्यानंतर त्याच्यावर थोडंसं कंटेम्पलेशन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. हिअर आय वुड लाईक टू सजेस्ट फ्रॉम पेरेंट्स ऑल्सो. पेरेंट्स शुड डू वन थिंग. कसे संकल्प केला की संकल्पना येतात ना, पुढचं सुचत असतं. मराठीमध्ये खूप छान असते, संकल्प करा संकल्पना सुचत. संकल्प जर केला पालकांनी की भाई तू रीड यहाँ पे, आणि आफ्टर कपल ऑफ मोमेंट्स आई विल आस्क यू लेट अस हैव द डिस्कशन ओवर व्हॉट एव्हर यू रीड, कुछ भी पढ़ मुझे बता. तर इंग्लिश रिलेटेड आता तुम्हाला माहिती खूपच आहे, मटेरियल मार्केटला भरपूर आहे, KG to PG एंड नंबर ऑफ बुक्स आर अवेलेबल. त्याच्यातल्या काहीही वेगवेगळ्या गोष्टीशी रिलेटेड, समजा तुम्ही हिस्टॉरिकल बुक्स वाचले, सोशल सायन्स, तर आपको हिस्टॉरिकल व्होकॅब्युलरी मिल जाएगी. फोर्टिफिकेशन म्हणजे तटबंदी म्हणजे काय, आर्मी, बटालियन, असे शब्द असे घरी कोणी देणार आहे का आपल्याला. वी हॅव टू गो थ्रू दिस बुक्स. त्याचं चीज करा. बुक कॅन चेंज युअर लुक. तर हे बात आहे. आणि मी नेहमी सांगतो 18 वर्षापासून, आणि माझ्या आयुष्यात सुद्धा मी तेच वाक्य अंडरलाईन करून ठेवले मनामध्ये, रीडर इज अ लीडर. इधर भी जाना ना, रीडिंग इज इम्पॉर्टंट. एम राईट सर. रीडर इज अ लीडर. टेक द एक्झाम्पल ऑफ पॉलिटिशियन्स, स्पीकर्स. चेतन भगत क्या करता है, इफ यू गो थ्रू द बायोग्राफी, इंटरनेटवर सगळं आहे. एक 5-6 महिन्यापूर्वी चेतन भगतचा एक आर्टिकल आला होता टाइम्स ऑफ इंडिया. आय वॉज गॉट इम्प्रेस्ड अँड आय केम टू नो दॅट समथिंग शुड बी इन हिज पोटेन्शियल. त्या दिवशी मी रात्री नेटवर थोडं बघितलं, चेतन भगत काय करतो, मित्रांसोबत डिस्कस करतो, रीडिंग करतो आणि मित्रांना सांगतो, त्याच्या स्टाईलनं सांगतो. म्हणजे काय झालं, तो कन्व्हिन्स करायला, ही इज अप्लाइंग हिज एनर्जी. त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट प्रकार नसतो. बरं, ट्राय टू अंडरस्टँड. इन माय कम्युनिकेशन आय नेव्हर फॉलो एनीबडी एल्स. माझी जी स्पीकिंग आहे ना, त्याच्यावर मी ऐकलं खूप जणांचं, लेकिन अपना अपना तरीका होना चाहिए. इफ यू फॉलो समबडी एल्स देन इट वुडंट बी अ लॉंग लास्टिंग गेम. एव्हर लास्टिंग नाही राहणार तुम्ही. म्हणजे लाईक ड्राय लीफ, सूखे पत्ती की तरह उड़ जाएंगे आप, कभी इधर कभी उधर. एक आपली आपली ओन स्ट्रॅटर्जी पाहिजे. रायको सर आहे राईट का बोलतो. सो रिडिंगच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळे फोल्डर्स क्रिएट करा. आणि मीडियाशी रिलेटेड सकाळ पेपरचे आर्टिकल जर तुम्ही वाचले तर ते मराठी डाटा तुम्ही घ्या, थिंकिंग करा, त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा. क्या बात. ड्राफ्ट्स मेक द ओशन, बूंद बूंद से सागर है. बिकॉज वी डोंट वॉन्ट मॅजिक, वी वॉन्ट टू अप्लाय द लॉजिक. दिमाग लगाने का काम आहे. ठीक आहे, मॅजिकला नाही येणार. तर थोड्या दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि कुठपर्यंत लक्षात येईल, द मोमेंट यू गॉट द प्रोफेशन्स आहे, त्याला सिंपल इंग्लिशमध्ये कमांड समजून जातो आपण. एकदा ते टेक्निक लक्षात आले ना, भाई हे करणं पडतं, हे केलं की व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. पण लाईफ टाइम यू आर द मास्टर. मेक ऑल द मटेरियल युअर स्लेव. पूरे मटेरियल को गुलाम बनाओ. यू आर द मास्टर ऑफ युअर माइंड. इंग्लिशमध्ये वाक्य आहे, मास्टर ऑफ द माइंड, बी द मास्टर माइंड. एकदा मनाला गुलाम बनवलं की उसको गुलाम के जैसा ट्रेड करणे का. म्हणजे तो इकडे तिकडे आपल्याला विचलित करत नाही. इट कांट डिस्टर्ब यू ॲट ऑल. राईट. त्यामुळे लेख वाचा आणि त्याला थोडं चिंतनाच्या जर्नीमधून जाऊ द्या, प्रवासातून जाऊ द्या, आणि मग ते शेअर करायला बसतात. इन बिझनेस लँग्वेज, कारण प्रोफेशनल इंग्लिश असल्यामुळे मला सगळं मार्केट दिसतं असतं बोलण्यामध्ये. गोडाऊन आहे तो शोरूम में मजा आहे. म्हणजे काहीच प्रोडक्शन आहे, लोक शोरूममध्ये काही नसणार आहे ना, अशा प्रकारे येतं. तुमच्याकडे कलेक्शन खूप पाहिजे. इफ यू हॅव मोर कलेक्शन यू कॅन प्रेझेंट इट. डाटा है तो डिस्कशन है. डोक्यात भरपूर जर खजिना असेल, ट्रेजर है तो प्लेजर है. ट्रेजर मीन्स खजिना. द डाटा इज रिक्वायर्ड. Unless and until you have the data regarding any specific topic or section, is it possible to come on the stage and discuss for a couple of moments? No idea. कारण फेकॉलॉजी नाही जमत त्याच्यामध्ये. आणि मी का सांगतोय, बिकॉज नमक खाया जिसको होता है. परभणी इज ॲब्सोल्युटली वंडरफुल लँड. म्हणजे मी
बरेच अशी मुलं बघितले आहेत आणि इंग्लिश असं शिका, याच्यामध्ये असं शिकण्यामध्ये मी फक्त 2 जणांचा समावेश करतो. परमनंट रिमेंबर वन थिंग, ह्या डायलॉग बाबतीत तर मी एकटा पक्का आहे. इंग्लिश फक्त 2 जण शिकू शकतात बघा. क्वांटिटीनं नाही बरं, आम्ही दोघं असं नाही.